नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून PIA पोर्टलमध्ये ज्या प्रकारचे आपण डाटा एंट्री करत आहोत त्याच्यामधला टप्पा 3चा जो माहितीचा व्हिडिओ आहे तो आपण आता बघत आहोत। याच्यामध्ये आपण किंवा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2.2, 2.1, 2.3 अशा प्रकारचे DCF डाउनलोडिंग, त्याच्यानंतर डाटा एंट्री, त्याच्यानंतर डाटा अपडेट ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत। आता 2.4 मध्ये व्हॅलिडेट डाटा फॉर ग्रामसभा याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढची माहिती बघणार आहोत आणि नक्कीच 3.1, 2, 3, 4 इथपर्यंत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहोत। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2.1, 2.2, 2.3 इथपर्यंत माहिती घेतलेली आहे। त्याच्यानंतर आज आपण व्हॅलिडेट डेटा फॉर ग्रामसभा डिस्कशन याच्यामध्ये जाणार आहोत 2.4 मध्ये। आता 2.4 मध्ये गेल्यानंतर आपण आतापर्यंत भरलेली जी काही माहिती आहे ते आपल्यासमोर शो होईल आणि आपण त्या ग्रामसभेमध्ये डिस्कस केलेली आहे असं याचा अर्थ आहे। आता ते जे काही ग्रामसभेमध्ये आपण डिस्कस केलेली माहिती आहे ते आपल्यासमोर शो होईल। त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असेल त्याच्यासाठी आपण आत्ता चेंजेस करू शकतो व्हॅलिडेट करायच्या आधी। म्हणजे डाटा जो आहे तो DCF डाउनलोड करायच्या नंतर एंटर डाटा आणि डाटा अपडेट ह्या गोष्टी आपण याच्या आधी करू शकतो। परंतु एकदा का आपण डाटा व्हॅलिडेट केला की त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही। सेव्ह ॲज ड्रॉपवर क्लिक केलं त्याच्यानंतर आता आपला जो डाटा आहे आता हा सेव्हिंगसाठी आपण इथं पाठवलेला आहे। सेव्हिंग जो आहे तो डाटा ड्राफ्टमध्ये होत आहे। डायरेक्टली पर्टिक्युलर डाटा जो आहे तो सेव्ह होत नाही, तो पहिले आधी ड्रॉपमध्ये सेव्ह होतो आणि नंतर आपल्याला फायनल सबमिशनसाठी उपलब्ध होतो। तर आपण डाटा जो आहे तो ड्राफ्टमध्ये जो आहे तो सेव्ह केलेला आहे। आपण आता याच्यामध्ये बघू शकतो की अशा बऱ्याच आता याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे। आता खूप सारे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात। कधी काय होते की आपण केलेली डाटा एंट्री हे मिसमॅच होते किंवा जुळत नाही। जर ती जुळत नसेल तर याच्यामध्ये आपल्याला मेसेज दिला की सम जे काही गोष्टी आहेत ते करेक्शनमध्ये आहेत, ते मिसमॅरेज आहेत, ते आपल्याला चेंजेस करायचे। याच्यामध्ये 3-4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत। हा नॉर्मली सगळ्यांना हा प्रॉब्लेम आलेला असेलच, नक्कीच। जर हा प्रॉब्लेम आलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये बघू शकता क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2चं व्हॅल्यू, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 2ची व्हॅल्यू अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले आहेत। पहिला प्रश्न आहे की टोटल नंबर ऑफ हाऊसहोल्ड इन ग्रामपंचायत 207 तुम्ही टाकलेले आहे, परंतु याच्यामध्ये दिलेलं आहे की बायोगॅस आणि LPGचे गॅस कनेक्शन जे आहेत ते 240 आहेत। त्याच्यामुळे तुमचे हाऊस कनेक्शन जे आहे ते बायोगॅसपेक्षा कमी आहेत। म्हणजेच तुमच्या गावामध्ये गॅस जो आहे तो तुमच्या कुटुंबसंख्येच्या जास्त भरत आहे। त्याच्यामुळे एक तर तुम्ही कुटुंबसंख्या अपडेट करा किंवा गॅस होल्डर तुम्हाला याच्यामध्ये अपडेट करायचा आहे। जर तुम्हाला कुटुंबसंख्या अपडेट करायची असेल तर हा 517 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो शोधून त्याच्यामध्ये तुम्हाला 240 करावं लागेल। जर तुम्हाला कुटुंबसंख्या बरोबर असेल आणि गॅस होल्डर तुम्हाला कम करायचे असेल तर 214 जो आहे तो तुम्हाला फाइंड करावा लागेल। इथं कंट्रोल F केलेला आहे मी, 214 क्लिक केलेला आहे, एंटर केलेलं आहे, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण 214 आलेला। इथं विचारलेलं आहे तुमच्या गावामध्ये बायोगॅस जे आहे ते लाभार्थी किती आहेत, आपण 206 केलं, ठीक आहे, 207 केलेला आहे आणि आपण खाली आलेलो। आता सेव्ह अँड ड्रॉप केलं की ह्या पहिला प्रश्न जो आहे तो इथून निघून जाईल कारण आपण त्याचं करेक्शन केलेलं आहे। जर हा प्रश्न डबल आला तर आपण त्याच्यामध्ये दुसरे चेंजेस करू शकतो। परंतु जर 4 प्रश्नापैकी 3 प्रश्न उरलेले आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपला आधीचा जो प्रश्न होता, जो पहिल्या नंबरचा प्रश्न होता तो बरोबर त्याचं उत्तर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे करेक्शन जे आहेत ते फॉर्म भरत असताना करायचं आहे। हा मेसेज नॉर्मली सगळ्यांना येणार आहे। ज्यांच्यामध्ये डाटा एंट्री कोणत्याही प्रकारचा मिसमॅच झालेला असेल तर ते इथं तुम्हाला दिसेल। इथं बघू शकता की आपण एका प्रश्नाच्या आधारे 2 प्रश्न सॉल्व झालेले आहेत आपले। आता हा आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही जे हाऊसहोल्ड आहे ते हेल्थ स्कीम जे आहे त्याच्यामध्ये 257 दिलेले आहे आणि टोटल हाऊसहोल्ड जे आहेत ते 207च आहेत। तर 207च जर तुमच्याकडे हाऊसहोल्ड आहेत म्हणजे कुटुंब आहेत किंवा घर आहेत तर तुम्ही 257 लोकांना त्या योजनेमधून लाभ कसा देता, हा त्याचा प्रश्न सरळ आहे। तर 215 नंबरचा जर 207च तुमच्याकडे हाऊसहोल्ड आहेत तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 205चा प्रश्नसुद्धा 207 तुम्हाला करायचा आहे। इथं कंट्रोल F केलेला आहे, 205वर गेलेलो आहोत मी, तुम्ही इथं बघू शकता 205वर आपण इथं आलेलो आहोत, ठीक आहे। तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 207 करायचं आहे। 207 केल्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह अँड ड्रॉप करायचं आहे, ठीक आहे। सेव्ह अँड ड्रॉप केलं की हा प्रश्नसुद्धा तुमचा करेक्ट होईल, व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे हे सगळे प्रश्न जे आहेत ते बरोबर सुटतील। जर अशा प्रकारे कोणत्या प्रकारचा करेक्शनचा जर ऑप्शन असेल तर तो त्याच्यामध्ये आहे, तो तुम्ही निवडायचा आहे, करेक्शन करायचं आहे आणि सेव्ह अँड ड्रॉप करायचा आहे। याच्यामध्ये तुमचं जे काही करेक्शन असेल ते करेक्शन इथं होऊन जाईल आणि तुमचा डाटा जो आहे तो व्हॅलिडेट होईल। सर्वात महत्त्वाचं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करत आहोत तर आपला डाटा जो आहे तो व्हॅलिडेट करत आहोत।
तुमची कुटुंब संख्या जर 207 आहे तर तुम्ही 207पेक्षा जास्त लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ देऊ शकत नाही असे प्रश्न खाली आहेत. टोटल नंबर ऑफ हाऊस होल्ड कवर्ड अंडर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे PDS मार्फत तुम्ही 240 घरांना जर लाभ देत असाल, परंतु तुमचं कुटुंब संख्या जर 207च असेल तर तुम्ही 207च कुटुंबाला याच्यामध्ये लाभ देऊ शकता. तर आपल्याला 206 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 207 करायचं, कारण 207च आपली कुटुंब संख्या असली तर आपण 240 लोकांना याच्यामध्ये लाभ देऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण आजचा जो हा डाटा व्हॅलिडेशनचा जे काही प्रश्न होते हे सगळे बरोबर सुटलेले आहेत आणि सगळे करेक्शन आपण केलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला जे काही खाली क्वेश्चन आले होते त्या क्वेश्चन म्हणजे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं आपण करेक्शनमध्ये केलेली आहेत. जिथं काही करेक्शन असेल तिथं करेक्शनसाठी आपल्याला अपडेट DCF हा सुद्धा एक फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तो करू शकता. परंतु डाटा व्हॅलिडेशनमध्ये तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सक्सेस डाटा पॉईंट जे आहेत ते व्हॅलिडेटेड झालेले आहेत ग्रामसभेच्या डिस्कशनचे. आता इथं ओके केलेलं आहे. आपण ओके केल्यानंतर आपण आता आपला हा काही डाटा आहे हा व्ह्यू PDF डाटा फॉर डिस्कशनसाठी गेलेला आहे. ठीक आहे. आता आपण हा डाटा जो आहे तो आपण बघू शकतो फक्त. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारची अपडेट करता येणार नाही, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिस्कशन तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे. कारण आपला जो डाटा आहे तो आता फायनली सबमिट झालेला आहे. आता डाटा फायनली सबमिट झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अशा प्रकारे बघू शकता की हा डाटा जो आहे तो भरलेला आहे, त्याची तुम्ही एक PDF डाउनलोड करून ठेवू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला ठेवायची असेल तर. आता आपण जाणार आहोत आपलं 2.1, 2, 3, 4 झालं कंप्लीट. 3.1मध्ये याच्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. आता आपल्याला जर करेक्शन करायचं असेल तर ग्रामसभेच्या डिस्कशननुसार तुम्ही करू शकता. इफ रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता. परंतु जर तुम्हाला हा डाटा सबमिट करायचा असेल तर 3.3मध्ये सबमिट PAI डाटा फॉर व्हेरिफिकेशन थ्रू निर्णय ॲप याच्या थ्रूच तुम्हाला तो डाटा इथं आपण सबमिट करू शकतो. आता निर्णय ॲप काय आहे याच्याबद्दलची माहिती आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण त्याच्यामध्येच आपल्याला ग्रामसभा जे आहे ती शेड्यूल करायची आहे. ग्रामसभा शेड्यूल केल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच माहिती भरायची आहे. ठीक आहे. ती माहिती भरल्यानंतर आपला हा डाटा जो आहे तो फायनली इथं सबमिटसाठी येणार आहे. तर तुम्ही इथं आता आपण सबमिट PDI डाटा फॉर व्हेरिफिकेशन याच्यामध्ये क्लिक केलेलं आहे. ते पंचायत निर्णय ॲप या ॲपच्या माध्यमातून आपण जे काही माहिती भरलेली आहे तीच माहिती आपल्याला याच्यामध्ये शो होणार आहे. परंतु जर तुम्ही अजूनही ग्रामसभा शेड्यूल केलेली नसेल, त्याच्यामध्ये माहिती भरलेली नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला असा मेसेज येईल, ग्रामसभा नॉट शेड्यूल फॉर ऑन पंचायत निर्णय ॲप. आता हे जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून आपण ग्रामसभा शेड्यूल करणार आहोत. त्याच्यासाठीचा नक्कीच पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त असेल. इथं मी ओके करतो आणि याच्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन, एंट्री ऑफ ऑल DCF रिसीव्ह फॉर द फील्ड ऑफिसर ऑफ द लाईन डिपार्टमेंट हॅज बीन कम्प्लिटेड. तुमच्या जे काही डाटा एंट्रीज आहेत ते DCF मार्फत फील्ड ऑफिसर मार्फत याच्यामध्ये सगळे फीड झालेले आहेत. आता फक्त तुम्हाला ग्रामसभा शेड्यूल करायची आहे, ग्रामसभेची सर्व माहिती भरायची आहे आणि इथं तुम्हाला ते फायनल सबमिशनसाठी जायचं आहे. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजेच पंचायत निर्णय पोर्टलच्या ग्रामसभा शेड्यूलच्या बाबतीत. तर धन्यवाद.